प्रथमतः सर्वांना नमस्कार. आज श्रीराम सहकारी साखर कारखान्यामध्ये आमचं दैवत माननीय श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर साहेब, त्याचप्रमाणे अनिकेतराजे नाईक निंबाळकर, आमचे काही संचालक मंडळ, सभासद वर्ग आणि विशेषतः करून वार्ताहर, प्रथमतः मी सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आतापर्यंत आपण बऱ्याच वार्ताहर परिषद घेतल्या. श्रीराम सहकारी साखर कारखान्याचा इतिहास बऱ्यापैकी आपल्या सर्वांना माहीत आहे, त्यामुळे मी फार जुन्यामध्ये जात नाही. आत्ता नवीन जे घडामोडी ते 2 मिनिटात मी सांगतो. हायकोर्टाने आम्हाला जो निर्देश दिले 5 तारखेला की तुम्ही विशेष सर्वसभा घेऊन त्या सभेचा निर्णय घेऊन तुम्ही मंत्री समितीमध्ये हा अहवाल किंवा तो संपूर्ण प्रकरण शुगर कमिशनच्या मार्फत पाठवा. आणि त्या पद्धतीनं तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपण विशेष सर्वसभा घेतली आणि अगदी जास्तीत जास्त म्हणजे आत्तापर्यंतच्या कारखान्याच्या इतिहासामध्ये जेवढे सभासद हजर नव्हते तेवढे सभासद हजर झाले आणि जवळजवळ 95% लोकांनी आपल्याला संमती दिली आणि त्या संमतीच्याद्वारे आपण पुढची कारवाई केली. आम्ही ज्यावेळेस हा प्रस्ताव घेऊन शुगर कमिशन गेलो, अगदी त्या दिवशीच प्रस्ताव पुढे पाठवायचा होता, परंतु माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी जे पत्र लिहिलं मुख्यमंत्र्यांना ते द्या त्यांना, दिले त्यांना नाही ते तुम्हाला घरी देवाघरात ठेवायला नाही दिलं ते छापा. आणि मुख्यमंत्र्यांनी त्यावेळेस शेरा लिहिला आणि त्या दोन्ही द्या, दोन्ही द्या. 2 शेर. पूर्वीचे एक पत्र, आताच एक आहे. पूर्वीचं पत्र काय होतं ते प्रशासक नेमा आणि निवडणुका नंतर घ्या, प्रशासक नेमून का, त्यात तुम्हाला सगळा इतिहास माहिती आहे. आत्ताच्या पत्रावरून शुगर कमिशनरनं आपलं ते प्रकरण पेंडिंग ठेवलं. नाही म्हटले नाही तर होई म्हटले नाही, पण नंतर त्यांच्या असं लक्षात आलं की जर आपण कारवाई नाही केली तर कदाचित कोर्ट ऑफ कंटेंट आपल्यावर होईल, म्हणजे शुगर कमिशनरवर. त्यामुळं त्यांनी 8 दिवसामध्ये ते सगळं प्रकरण तयार केलं आणि विशेष म्हणजे आपल्या दृष्टीनं पॉझिटिव्ह प्रकरण तयार केलं. म्हणजे काय केलं सांगा. आणि संपूर्ण तुमच्या ठरावाप्रमाणे, कोर्टाच्या आदेशाप्रमाणे हा कारखाना चालवायला द्यायला आमची काही हरकत नाही, देता येतो आणि देता येईल. परंतु खालचा शेवटचा त्यांनी पॅरेग्राफ लिहिला आहे की माननीय मुख्यमंत्र्याच्या निर्देशानुसार की आपण मंत्रालयामध्ये हा निर्णय घ्यावा. आमची काय अडचण नाही, हा निर्णय मंत्रालयात घ्यावा. मुख्यमंत्र्यांच्या समवेत चर्चा करून तो निर्णय घेण्यात यावा. का तर त्या पत्रावरची नोट होती म्हणून. मग हे सगळं प्रकरण सहकार मंत्र्याला गेलं. सहकार मंत्र्याला आम्ही त्यांच्या निवासस्थानी सकाळी भेटलो. त्यांना आमचं वेगळं पत्र दिलं, त्यांच्याशी चर्चा केली. त्यांना सुद्धा वाटलं की यात काही अडचण नाही. ते झाल्यानंतर आम्ही असिस्टंट सचिवाला भेटलो, त्यांची सगळी चर्चा केली. ते म्हणे सगळं पॉझिटिव्ह, काही अडचण नाही. आणि नंतर आम्ही बाबासाहेब पाटील जे आहेत सहकार मंत्री, त्यांना भेटलो. त्यांना सगळं डिटेल सांगितलं. ते म्हणजे काय हरकत नाही, आम्ही ज्यावेळेस तुम्हाला मिटिंगला बोलवू त्या दिवशी तुम्ही या. तर त्यांनी मिटिंग बोलवली 29 तारखेला आणि आम्हाला 3ची वेळ दिली. 3 कारखान्याचे विषय होते. पहिले 2 कारखान्याविषयी त्यांनी संपवले आणि आमचा नंबर आला. आमचं सगळं ऐकून घेतलं त्यांनी. हां त्या पहिले 2-3 विषय जे होते त्या, एक कारखाना खालचा बाळवणीचा कारखाना आहे काळ्यांचा, आणि आणि दुसरा कारखाना इकडं पाटलांचा आहे, हर्षवर्धन पाटलांचा, आणि आपला श्रीराम तिसरा कारखाना. अशा 3 कारखान्याचा विषय होता. आणि त्या दोन्ही कारखान्याला त्या मीटिंग म्हणजे विषय प्रोसिडिंग ते त्यांना गेलेलं आहे, त्यांची मंजुरी झालेली आहे आणि फक्त आपला कारखाना मागे ठेवलेला आहे. आणि ते मीटिंग झाल्यानंतर आम्ही मीटिंगमध्ये सगळी चर्चा केल्या. मंत्री महोदयानं आम्हाला विचारलं की तुमच्या कारखान्यावर कर्ज किती आहे. आम्ही सांगितलं की महाराष्ट्रामध्ये एकमेव कारखाना असा असेल श्रीराम कारखाना की त्याच्यावर शासनाचे कर्ज नाही, कोणाचंही व्याजाचं कर्ज नाही. आणि 2-3 त्यांनी प्रश्न विचारले, कारखाना कोण चालवणार आहे, त्यांना सांगितलं. ते पण आले होते. तुम्ही जे श्रीरामचं जे काय जव्हारचं काय देणं आहे ते देणार हो म्हणे, देणार आहे. आमच्या तिघांची आहे, म्हणजे कारखाना चालवायला देणारा, घेणारा आणि श्रीराम, या तिघांची काहीही अडचण नाही. हे सगळं मंत्री महोदयाने ऐकून घेतलं आणि सांगितलं ठीक आहे, आम्ही बघू, करू आणि तुम्हाला निरोप देऊ. आत्तापर्यंत त्यांचा निरोप आलेला नाही. तर हे इतक्या दिवस पेंडिंग ठेवता येणार नाही. दोन्ही कारखान्यात तुम्ही निर्णय देताय
आणि आमच्या श्रीरामचा निर्णय देत नाही, याचा अर्थ या संपूर्ण प्रक्रियेमध्ये राजकारण, पॉलिटिक्स हाच एक विषय आहे की जेणेकरून श्रीराम सहकारी साखर कारखाना बंद पडावा आणि आपल्या कारखान्याला फायदा व्हावा, हेच एकमेव उद्देश आमच्या लक्षात येतोय. आपल्याला नावं घ्या बाळासाहेब. स्वराज कारखान्याला फायदा व्हावा आणि त्यातून हे राजकारण, आमचं असं म्हणणं आहे की हे राजकारण इतक्या खालच्या दर्जाला जायला नको होतं. कारण याचं कारण असं आहे की श्रीराम सहकारी साखर कारखान्याजवळ 16,800 सभासद आहेत, 650 कामगार आहेत. हाच प्रश्न असा आहे की गेले 3 महिने कामगार काम करतात, आम्ही त्यांना पगार देऊ शकलो नाही. त्यांचं पाठीमागचं काय देणं आम्ही त्यांना देऊ शकलो नाही. आणि इथून पुढं जर कारखाना बंद राहिला तर ह्या 650 कामगाराचं पुढचं आयुष्य हे अंधारमय आहे. कारण त्यांचं एकतर वय झालेले, त्यांना दुसरं कुठंही काम मिळणार नाही. आणि हे सगळेच काय, सगळ्या कामगारांना शेती आहे किंवा काही साईड बिझनेस आहेत असं काही नाही. फक्त श्रीराम सहकारी साखर पगारावरही लोक अवलंबून आहेत, त्यामुळे त्यांचे फार मोठे हाल होणार आहेत. दुसरा मुद्दा असा आहे की सभासदांचे हाल होणार आहेत. कारण आज जवळजवळ 22-23 लाख टन फलटण तालुक्यामध्ये ऊस आहे आणि गाळणार कोण? आणि जे श्रीराम सहकारी साखर कारखाना लोकांचा विश्वास आहे, सर्वसामान्य सभासदांची भावना आहे की हा ऊस आपला श्रीरामलाच गेला पाहिजे. ह्याची कारणं वेगळे. एक तर आम्ही 15 दिवसामध्ये पेमेंट करतो आहे, काटा आमचा क्लिअर आहे, कुठलीही अडचण नाही. त्यामुळं लोकांची भावना आहे की श्रीरामला ऊस घातला पाहिजे. त्या लोकांचं काय होणार? म्हणजे कामगार, सभासद आणि बाजारपेठ ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर श्रीराम सहकारी साखर कारखाना हा चालू राहिलाच पाहिजे. आणि चालू करायचं असेल तर आम्ही, महाराज साहेबांनी आता एक नवीनच आयडिया काढली. आयडिया म्हणण्यापेक्षा त्यांच्या सुपीक डोक्यातून अशी आयडिया आली की आपण कारखाना का चालू नये. फक्त आमचं एकच अडचण होती, ती अडचण म्हणजे आमचं नक्तमूल्य मायनस होतं. नक्तमूल्य मायनस आहे आणि हे प्लस करायचं असेल तर सभासद बंधू भगिनींनी हे आपले काय अपूर्ण शेअर्स असतील ते पूर्ण करायला पाहिजे. साधारण अपूर्ण शेअर्स आपले 12 कोटीचे आहेत आणि आपली नक्तमूल्य 16 कोटी, 16 कोटी 50 लाखाचे. पण हे जर आपण सर्वांनी जर हे शेअर्स पूर्ण केले आणि नवीन शेअर्स घेतले लोकांनी आणि 17 कोटी 16.5 कोटी जर पूर्ण केले तर महाराज साहेबांच्या म्हणण्याप्रमाणे हा कारखाना 100% चालू राहील. याचं कारण असं आहे की बँकेने आम्हाला सांगितलं की तुमचं नक्तमूल्य मायनस आहे. नाबार्डच्या आदेशानुसार किंवा त्यांच्या रूल्सनुसार हा कायदा आहे. नक्तमूल्य मायनस असेल तर कुठलीही बँक कर्ज देत नाही, भांडवल देत नाही. आणि आपल्याला भांडवल कशासाठी लागणार आहे? एक तर आतल्या काय दुरुस्त्या, आतल्या दुरुस्त्यासाठी आणि बाकीच्या वाहनासाठी आडवा द्यावा लागतो. आणि पहिलं पेमेंट जास्त, साखर आपण लगेच विकू शकत नाही, त्यामुळे पहिलं 5 दिवसाचं किंवा महिन्याचं पेमेंट जास्त ऊसाचं ते आपल्याला द्यावं लागतं. आणि त्यासाठी भांडवल म्हणून आपण प्रत्येक कारखाना, आपणच नाही प्रत्येक कारखाना कर्ज काढत असतो. आणि ते कर्ज काढण्यासाठी नक्तमूल्य मायनस असल्यामुळे आपल्याला बँक कर्ज देत नाही. आणि आपण आता महाराजांच्या आदेशानुसार आपण अगदी तळागाळापर्यंत पोचलो आहे. शेतकी असेल, संचालक असतील, चिटबाई असतील, या सर्वांच्या मार्फत आपण प्रत्येक सभासदापर्यंत पोचलो आहे. आणि त्या पद्धतीनं आपण कार्यक्रम गेले 4 दिवस सुरू झालेला आहे शेअर्स पूर्ण करण्याचा. अगदी महाराजांच्या आदेशाप्रमाणे चांगला रिस्पॉन्स आहे. फार गर्दी होते, रोजच्या रोज पैसे बऱ्यापैकी येतात. त्यामुळं एक 8-10 दिवसामध्ये आमची अशी अपेक्षा आहे की हे संपूर्ण शेअर्स पूर्ण होतील, काही नवीन शेअर्स होतील आणि त्या पद्धतीनं हे शेअर्स पूर्ण झाल्यानंतर नक्तमूल्य आपलं प्लस होईल. आणि प्लस झाल्यानंतर आपल्याला कुठलीही बँक लागेल तेवढं भांडवल देईल आणि त्या भांडवलामार्फत आपण कारखाना सुरू करू. आत्ताच महाराजांनी सांगितल्याप्रमाणे शासनाची गॅरंटी आम्ही ते सुद्धा पत्र सहकार मंत्र्याला दिलं, मुख्यमंत्र्याला पाठवली की ठीक आहे, साखर आयुक्ताला पाठवली, ठीक आहे आम्हाला तुम्ही अडचणी आणता ना तर आम्हाला तुम्ही सरकारची बँक गॅरंटी द्या कर्जासाठी. आणि जर बँक गॅरंटी दिली तर कुठलीही बँक आपल्याला कर्ज देऊ शकते नक्तमूल्य मायनस असलं तरी. त्याचंही आम्हाला अजून काय उत्तर आलेलं नाही. म्हणजे कुठल्याही मार्गाने गेलं तरी कुठंतरी अडवणूक होते असं आमच्या लक्षात आलेलं आहे. आणि अडवणूक करून हा कारखाना हा सीझन बंद पाडायचा आणि जेणेकरून कामगाराचं, सभासदांचं, आपल्या सर्वांचंच हाल करायचे या दृष्टीनं समोरच्यांचे एक प्रयोग चालू आहे. पण माझ्या माहितीप्रमाणे रामराज साहेब आहेत, तुम्ही आम्ही सगळे सभासद बंधू आहेत, या सर्वांच्या सहकार्याने
आता जो प्रयोग चालू केला आहे आपण तो यशस्वी होईल आणि हा जर प्रयोग यशस्वी झाला तर 100% आपण आपला कारखाना चालू करू यावर्षी. बऱ्याच वेळा शंका येते की कारखाना चालू करायचा असेल तर आतली कामं किंवा वाहनाचे काय प्रश्न आहेत. आतली कामं आमच्या कामगारांनी जवळजवळ 60% पूर्ण केलेली आहेत. 40% कामं राहिलेली आहेत. जे वाहनधारक आहेत त्या वाहनधारकांनी बऱ्यापैकी अजून कुठंही करार केले नाहीत. जे काय करार झाले असतील ते सुद्धा श्रीरामवर प्रेम असल्यामुळं परत येतात. त्यामुळं वाहनदाराची काही अडचण नाही, आतल्या कामाची अडचण नाही. आणि अजून एक 15 दिवसात महिन्याभरात हा संपूर्ण प्रोग्राम जर यशस्वी झाला तर आम्ही श्रीराम सहकारी संघ आपण महाराजांच्या मार्गदर्शनाखाली 100% सुरू करू अशी आम्हाला 100% खात्री आहे. आणि याच्यापेक्षा तुम्हाला काय प्रश्न विचारायचे असतील ते विचारा, आम्ही त्या पद्धतीनं तुम्हाला उत्तर देऊया.